वेतोरे खांबडवाडी येथील रहिवासी, जिल्हा परिषदेचे व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व वेतोरे सातेरी सोसायटीचे माजी चेअरमन समीर शंकर नाईक वय 48 यांचं शुक्रवारी 13 मे 2021 रोजी कोल्हापूर इथल्या खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते उनू या नावानं वेतोरे गावात सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनानं वेतोरे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 2012 मध्ये आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार दीपकभाई केसरकर यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विलास ठाकूर यांच्या विरोधात त्यांनी काटेकी टक्कर देत 250 मतांनी विजय मिळवला. समीर शंकर नाईक यांचा जन्म 23/6/1974 मध्ये झाला. आई सौ सुमन शंकर नाईक आणि वडील श्री शंकर आत्माराम नाईक यांनी समीर याला अतिशय काबाड कष्ट करून शिक्षण दिलं. राष्ट्रवादीमधून ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले असले तरी काहीच कालावधीत त्यांनी राष्ट्रवादीत बंड करत 5 जणांचा गट स्थापन केला आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 12वा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी समीर शंकर नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य, आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ. आज तुमचा मोलाचा सहवास हरवला अशा अचानक जाण्यानं आम्ही सारे पोरके झालो. आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील. शोकाकुल समिधा समीर नाईक, मुलगा सौरभ समीर नाईक, मुलगी सृष्टी समीर नाईक, वडील शंकर आत्माराम नाईक, आई सौ सुमन शंकर नाईक, भाऊ संदीप शंकर नाईक, वहिनी सौ संगीता संदीप नाईक, पुतणे कुमार वेदांत संदीप नाईक, पुतणी वेदिका संदीप नाईक, बहीण सौ तृप्ती सुनील मांडवकर, भाऊजी सौ सुनील मांडवकर, भाचा कुपारस सुनील मांडवकर. समिता समीर नाईक आणि नाईक परिवार, वेतोरे तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग. ऋणनिर्देश. आमच्या या दुःखद प्रसंगी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, सोशल मीडियाद्वारे आमचे सांत्वन करणाऱ्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. समीर नाईक अशी व्यक्ती होती, असं व्यक्तिमत्व होतं की कुठलाही प्रॉब्लेम घेऊन जा, समीर नाईक यांच्याकडे नाही हा शब्द नसायचा. तुम्ही राजकीय न्या, कुठला म्हणत एखाद्याचं कौटुंबिक वाद न्या, पोलीस स्टेशन न्या, वकील, कुठलाही विषय त्याच्याकडे असा माणूस होता ज्याने कधीही कुणाला कधीच नाही म्हटलं नाही आणि कुणाला त्याने रिकाम्या हाताने परतलं नाही. 2012मध्ये जी गोष्ट अशक्य होती, अशक्य म्हणजे समीर नाईक येतील, पण समीर नाईक आपल्या लोकप्रिय म्हणजे काय म्हणतात ते स्वतः एक हाती येणं म्हणजे त्यांची लोकप्रिय म्हणजे त्यांचा जो गुण होता तो दानशूरपणा, त्या एका गोष्टीवर ते निवडून आलेत. त्यावेळी पराभूत केलं होतं विलास ठाकूर. मला वाटतं प्रतिस्पर्धी विलास ठाकूर यांचा 250 मताने पराभव झाला होता. सस्तातना म्हणजे सोसायटी होती, त्यानंतर बऱ्याच गावामधल्या ग्रामपंचायत ह्या त्यांच्या ताब्यामध्ये होत्या आणि त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व सांगायचं म्हणजे मी व्यक्तीच्या सांगू शकेन. म्हणजे गावामध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत, पण समीर नाईक असं व्यक्तिमत्व होतं ना, त्यांचा दरवाजा तुम्ही कितीही म्हणजे वेळेला किती रात्री अपरात्री किती ठोठावा, समीर नाईक उपलब्ध. आणि स्वतः समिधा नाईकसुद्धा म्हणजे त्यांची तर साथ त्यांना खूप प्रचंड, म्हणजे त्यांनी कधी दोन्ही उभं येतात, कधीच कुणाला म्हणजे राजकीय ह्याच्यात म्हणजे असं असतं बघा की सामान्य माणसाचा आपण वापर करतो व त्यांनी कधीही कुणाचा वापर केला नाही. माझ्या बघण्यामध्ये शेती क्षेत्रात केलेली त्यांची कामगिरी म्हणजे वाखाणण्याजोगी. म्हणजे आमच्या या म्हणजे आडेली जिल्हा मतदारसंघामध्ये समिधा नाईक मला वाटतं 400 मतांनी निवडून आल्यात आणि प्रतिस्पर्धी होत्या इथल्याच गावामधील विद्या सातराडेकर म्हणून भाजपच्या. नाही, प्रचंड चुरस होती, म्हणजे प्रचंड चुरस. पण समीर नाईक यांचं म्हणजे राजकीय नियोजन असायचं म्हणजे निवडणुकीला ते वाखाणण्यासारखं. म्हणजे तो माणूस असा होता की दूरदृष्टी प्रचंड होती, म्हणजे जी गोष्ट अशक्य वाटायची ती गोष्ट तो नेहमी शक्य करायचा. म्हणजे ह्या टायमाला सुद्धा म्हणजे निवडणूक अशक्य नव्हती, पण त्याही गोष्टी त्यांनी शक्य केल्या. सुरुवातीला व्यवसाय म्हणजे शेतीच हा म्हणायला हरकत नाही. आत्ता त्यांनी स्वतःची बाग तयार केलेली होती आणि थोडा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता त्यांचा. आत्ता त्यांनी मला वाटतं वाहतुकी म्हणजे थोडक्यात डंपर
किंवा आपला JCB घेऊन म्हणजे बांधकाम व्यवसायामध्ये उतरलेले होते. हो, हाताळणे म्हणजे ते आश्चर्यकारक गोष्टी होती. म्हणजे आम्हाला असं वाटायचं म्हणजे त्यांचं जे नियोजन म्हणजे अध्यक्षपदात तुम्हाला कल्पना असेल की खूप मोठी चुरस होती आणि समीर नाईक ह्यांच्या विरोधामधली माणसं खूप, तरीही त्यांनी म्हणजे जे काही नियोजन केलं म्हणजे जवळपास मला स्वतःला सुद्धा म्हणजे अध्यक्षपद होईपर्यंत ह्या गोष्टी अशक्य वाटत होत्या. अशक्य म्हणजे अध्यक्ष होतील की नाही, काही होऊ शकत होतं. वहिनी तर मनापासून काहीही होऊ शकतं, पण त्या गोष्टी त्यांनी शक्य केल्या. आणि सर्वात चांगली गोष्ट, मी जरी म्हणजे क्लोज असलो तरी आपलं जाणं कामानिमित्तच झालं की त्यांनी आपली कारकीर्द जे काय म्हणजे जो काय कालावधी मिळाला तो यशस्वीरित्या पार पाडला. प्रभुत्व त्यांचा जास्ती कल म्हणजे गावामध्ये शेतकऱ्यांकडे जास्त असायचा. म्हणजे उदाहरणार्थ संस्थेमध्ये एखादं खत मिळालं नसेल, खतं मिळालं ते स्वतः जातीनिशी राहायचे. दुसरी गोष्ट, जून एंडिंग हा शेतकऱ्यांचा म्हणजे कर्ज नील करण्याचा पिरियड असायचा, पण नेहमी ती स्वतःची रक्कम संस्थेमध्ये ठेवायची. स्वतःची रक्कम जे कोण किरकोळ शेतकरी आहेत म्हणजे काही अडचणीमुळे म्हणजे कर्ज भरू शकत नाही अशांना ते मदत करायचे आणि क्लिअर करून घ्यायचे. आणि म्हणजे माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत 20 वर्ष शेतीमध्ये असा पहिलाच अनुभव ज्यांनी शेतकऱ्यांना अशा प्रकारे मदत केली. पॉझिटिव्ह सुरुवातीला असं झालं की ज्यावेळी रॅपिड टेस्ट झाली म्हणजे त्यांना थोडा त्रास जाणवू लागला. त्या रॅपिड टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी असं केलं की त्यांना असं वाटलं की लोक होम क्वारंटाईन होऊन बरे होतात आणि साहजिक होतं. त्यांना हॉस्पिटलमध्ये तसंच सांगितलं होतं की तुम्ही काय क्लिअर होणार तुम्ही, कारण तुम्हाला बाकी सिम्पटम्स बाकी म्हणजे काय आजार नाही आहेत. तर त्यांचं असं झालं की मी होईन बरा. आणि ते कुठेतरी 1-2 दिवस ते जादा जाणं हे कुठेतरी त्यांच्या जीवावर बेतणारे ठरले. समीर नाईकांची जेव्हा बातमी आली तेव्हा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पायाखालची मातीच सरकली. कारण समीर नाईक असे व्यक्तिमत्व होते म्हणजे एखादा वटवृक्षच होता. म्हणजे कुणीही जावं आणि सावलीत बसावं म्हणजे कुणीही. त्यामुळे आता असं झालं की म्हणजे गावामध्ये अशी परिस्थिती आहे की एक मोठा वटवृक्ष हरपला आहे. म्हणजे आज एखादी अडचण आली तर कुणाकडे जावं, कारण असा एकमेव माणूस होता जो कधीही कुठल्याही वेळी कधी कुणालाही मदत करणारा म्हणून. त्याच्याकडे असं नव्हतं की घरी दुश्मन आला असेल, दुश्मन आला त्या क्षणी अडचण आला तर तो त्याच्यासाठी धावायचा. मुलगा वगैरे मुली काय करत होते त्यांचे? हां, मुलग्याला त्याने आत्ता म्हणजे ह्याच म्हणजे व्यवसायामध्ये उतरलं. म्हणजे थोडा त्याने व्यवसायामध्ये ट्रॅव्हलिंग व्यवसायामध्ये त्याच्या मनाप्रमाणे त्याला करू दिलं होतं. आता त्याने आपल्याबरोबर त्याने हे आपल्या म्हणजे डंपर किंवा आत्ता येईल JCB ह्या व्यवसायामध्ये त्याला उतरलं होतं. असं वाटतंय की म्हणजे खूप मोठी पोकळी निर्माण झाली. मला वाटतं त्याचं उत्तर कदाचित येणारा काळ देऊ शकेल. आता आम्ही असं ठरवलं जेवढे कोण आम्ही आहोत की समीदा नाईक आहेत त्यांच्या मागे नेहमी खंबीरपणे उभं राहायचं. त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी आम्ही हेच सांगू शकतो की आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. जसे समीर नाईक इतरांसाठी होते म्हणजे समीर नाईकांनी जे केलं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे त्यांच्यासारखं आम्ही वागू शकत नाही, पण त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करू त्यांच्या कुटुंबासाठी. यानंतर नारायण राणे यांनी काँग्रेसमधून आरक्षित झालेल्या आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांची पत्नी सौ समीदा समीर नाईक यांना 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली. पत्नी समीदाच्या विरोधात शिवसेना भाजपनं तगडा उमेदवार उभा केला होता, पण तब्बल 400 मतांनी समीदा नाईक यांनी विद्या सातर्डेकर यांचा पराभव करत दुसऱ्यांदा नाईक कुटुंबियांनी या जिल्हा परिषद मतदारसंघावर वर्चस्व मिळवलं. नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. आमदार नितेश राणे यांनी त्यांना दिलेला शब्द खरा करत पत्नी सौ समीदा नाईक यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकली. यावेळी समीर नाईक व पत्नी समीदा नाईक यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात आणली. 12वा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी समीर शंकर नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य, आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ. आज तुमचा मोलाचा सहवास हरवला अशा अचानक जाण्यानं आम्ही सारे पोरके झालो. आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील. शोकाकुल समीदा समीर नाईक. मुलगा सौरभ समीर नाईक, मुलगी सृष्टी समीर नाईक, वडील शंकर आत्माराम नाईक, आई सौ सुमन शंकर नाईक, भाऊ संदीप शंकर नाईक, वहिनी सौ संगीता संदीप नाईक, पुतणे कुमार वेदांत संदीप नाईक,
पुतणी वेदिका संदीप नाईक, बहीण सौ तृप्ती सुनील मांडवकर, भाऊजी सौ सुनील मांडवकर, भाचा कुपारस सुनील मांडवकर. समिता समीर नाईक आणि नाईक परिवार, वेतुरे तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग. ऋणनिर्देश: आमच्या या दुःखद प्रसंगी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, सोशल मीडियाद्वारे आमचे सांत्वन करणाऱ्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. ते आमचे एकदम जवळचे नातलग आहेत. माझी भाची ही त्यांच्या सख्या चुलत भावाला दिलेली आहे. असे आमच्या घरचे नातेसंबंध आहेत. राजकीयदृष्ट्या ते जेव्हा राष्ट्रवादीतनं पहिल्यांदा स्वतः निवडून आले त्यावेळी या ठिकाणी आम्ही काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसमधून झाल्यानंतर आत्ता ह्यावेळी ते काँग्रेसमधून निवडून आले. त्यावेळी आम्ही काँग्रेसमध्ये होतो, पण नंतर मी राष्ट्रवादी झालो. पण सतत 10 वर्ष एखाद्या जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणं हे तसं कठीण काम आहे आणि त्यांनी या ठिकाणी आज ते साधलं. नेहमी लोकात राहणं, लोकात असणं. कालच्या होळीच्या वेळी त्यांनी खूप लोकांमध्ये मस्ती मजा केली. लोक म्हणाले की अशा तऱ्हेचं म्हणजे एक तो मस्तीचा वेळ असतो. त्यांनी ते सगळं तसं खेळणं, नेहमीच लोकात राहायचं, चांगल्यापैकी उद्योग, मुलाला म्हणा सेटल करून व्यवस्थित या वयात आज लोक 60-70 नंतर मुलांचा विचार करतात, पण ह्यांचा मुलगा सुद्धा चांगला आहे, फॅमिली चांगली आहे. स्वतः त्यांच्या मिसेस विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. ते सगळं चांगलं काम केलेलं आहे. आणि ही जी अकाली एक्झिट आमच्या गावात 2 गेले. माजी सभापती आवास कोंडेसकर गेलं, तरुण, एकदम तरुण, तो सुद्धा माझा पुतण्या, आणि हे आमचे रिलेटिव्ह असं गेलेलं आहे. तर वेतोरा गावाचं त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे की ही अशी चांगली माणसं. आमचा वेतोरा गाव हा फार वेगळा आहे विकासाच्या दृष्टीनं, आणि त्याच्यात ही लोकं अशी तरुण लोकं गेल्यानंतर आज या ठिकाणी एक दुःखद म्हणजे असा धक्का बसतो किंवा त्यांचं वय जाण्याचं नाही, त्यांचं राजकारण सुरू होण्याचं वय असताना जाणं हे अत्यंत दुःखदायक आहे. आणि आम्ही त्यांच्या सगळ्या परिवाराच्या बरोबरच आहोत. समीर नाईक हे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी जिल्हा परिषद सेस निधीतून वांगणी, दाभोली, खानोली, मठ, आडेली, पालकरवाडी, वेतोरे या गावातील शेतकऱ्यांना कृषी साहित्याचा लाभ मिळवून दिला होता. तसंच विविध योजनांसाठी ते नेहमी आग्रही असायचे. आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील रस्ते, शाळा, अंगणवाडी आदी अनेक कामांसाठी जिल्हा परिषदेमधून निधी उपलब्ध करून दिला होता. सर्वसामान्यांचे आधार, परोपकारी वृत्ती, तरुणांचे मार्गदर्शक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. वेतोरे पालकरवाडीतील क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते नेहमीच सहभागी असायचे. हसरा चेहरा व मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. समीर यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, भाऊजय, पुतणे असा मोठा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा समिधा नाईक यांचे ते पती, वेतोरे सहकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष संदीप नाईक यांचे ते बंधू आणि प्रगतशील आंबा बागायतदार सौरभ नाईक यांचे ते वडील होत. 12वा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी समीर शंकर नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य, आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ. आज तुमचा मोलाचा सहवास हरवला अशा अचानक जाण्यानं आम्ही सारे पोरके झालो. आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील. शोकाकुल समिधा समीर नाईक, मुलगा सौरभ समीर नाईक, मुलगी सृष्टी समीर नाईक, वडील शंकर आत्माराम नाईक, आई सौ सुमन शंकर नाईक, भाऊ संदीप शंकर नाईक, वहिनी सौ संगीता संदीप नाईक, पुतणे कुमार वेदांत संदीप नाईक, पुतणी वेदिका संदीप नाईक, बहीण सौ तृप्ती सुनील मांडवकर, भाऊजी सौ सुनील मांडवकर, भाचा कुपारस सुनील मांडवकर. समिता समीर नाईक आणि नाईक परिवार, वेतुरे तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग. ऋणनिर्देश: आमच्या या दुःखद प्रसंगी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, सोशल मीडियाद्वारे आमचे सांत्वन करणाऱ्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. आत्मविश्वास आहे की त्यांची जी स्वतः जी पत्नी आहे समिधा नाईक ही
पहिल्यापासूनच ॲक्टिव्ह असल्यामुळे आज या ठिकाणी त्यांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी मुलगा मुलगी चालवतील, परंतु आज तसा काही परिणाम होणार नाही. त्यांची जी पत्नी आहे ही अत्यंत हुशार आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांना सगळा अनुभव आहे आणि त्यांचा वारसा निश्चित चालेल. आणि वेतोऱ्यामध्ये ते जे नाईक कुटुंबीय आहेत, हे नाईक कुटुंबीय सगळेच्या सगळे ते सक्के 6 भाऊ आणि त्यांची मुलं हे सगळे त्या उद्योगामध्ये असल्यामुळे सगळेच्या सगळे ते नाईक या ठिकाणी आज बरोबर असतील आणि ते पुढे त्यांचा वारसा चालवतील असा आत्मविश्वास आहे. एक शेवटचा प्रश्न, खरं तर जेव्हा ही बातमी समजली किती दुःख झालं आणि काय धक्का बसला तुम्हाला? नाही, महत्त्वाचं ते आम्हाला पटलंच नाही, कारण एक तर त्या एक 6-7 दिवसापूर्वी आम्ही एकत्र सर्व्हिस स्टेशनवर बोलत उभे होते. एक अशी चौकशी झाली, कोणीतरी 2-4 दिवसांनी म्हटलं की बा इकडे आपल्या पडवेला ॲडमिट आहेत, नंतर सांगितलं मालवणकरकडे ॲडमिट आहे, नंतर म्हणाले की त्यांना कोल्हापूरला नेलं आहे. मग कोल्हापूरला माणूस गेल्यानंतर मी स्वतः कोल्हापूरला असल्यामुळे थोडा दुःख म्हणजे जरा एक पाल चुकली. पण भाऊ त्याचा संदीप आहे, त्याच्याकडे चौकशी करण्यासाठी तर तेही फोन उचलेनात म्हणून घाबरलं. सगळीकडे चौकशी नाही, बरे आहेत, ऑक्सिजन आता वाढतो आहे वगैरे अशा बातम्या आल्या आणि अचानक रात्री 8 वाजता बातमी आली, तुमचा फोन आला 12 वाजता. त्याच्या आधी माझ्याकडे बातमी 8 वाजता आली की असं झालं. एक क्षणभर का होईना हे गावातील एक युवक ज्याचं वय फक्त 50 वर्ष 52 वर्ष अशा वर्षात जाणं हे कोणालाही दुःखदायक आहे आणि ऑब्वियसली आम्हालासुद्धा त्याचा खूप मोठा झटका ऐकल्याबरोबर पडला. पण या ठिकाणी आज काय इलाज नसतो, त्यामुळे काय सहन करण्यापलीकडे काय आपल्या हातात नसतं. समीर नाईक यांना राजकारणात त्यांची पत्नी समिदा, मुलगा सौरभ, मुलगी सृष्टी, भाऊ संदीप, भाऊजाई संगीता, बहीण सौ तृप्ती, सुनील मांडवकर, आई वडील यांची चांगलीच मदत मिळाली. आपल्या पत्नीच्या पाठीमागे ते अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अतिशय खंबीरपणे ठाम उभे राहिले. राजकारणाबरोबरच त्यांनी शेती, ट्रान्सपोर्ट, बांधकाम, जमीन व्यवहार अशा व्यवसायात प्रगती केली. अतिशय कमी वयात राजकारणात ध्येयाचं उंच शिखर गाठणारे समीर नाईक यांचं अकाली निधन झालं. या निधनानं वेतोरे पंचक्रोशीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसंच नाईक कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना दुःख पचवण्याची ताकद देवो. सिंधुदुर्ग लाईव्ह न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.